आज आपण बनवणार आहोत पनीर पराठा. त्यासाठी आधी मी त्याच्यात पाणी घेतलेलं आहे आणि त्यात मीठ टाकलेलं आहे. अशा प्रकारे आपण थोडं थोडं पाणी टाकून पीठ व्यवस्थित मळून घेणार आहोत. अशा प्रकारे पीठ चुरलेलं आहे. याच्यात थोडं आपण ऑइल टाकूया. अशा प्रकारे पीठ मळून झालेले आहे आणि याच्यावर एक आपण प्लेट झाकून ठेवूया 10 मिनिटासाठी. अशा प्रकारे एका प्लेटमध्ये पनीरचा तुकडा टाकायचा आणि त्यामध्ये कोमट पाणी टाकायचं आणि 10 मिनिटं याच्यात असंच भिजू द्यायचं. तर 10 मिनिटं झालेले आहे. तर आपण याच्यातलं पनीर काढून घेऊया. याच्यावर थोडं थंड पाणी मध्ये थोडं धुवून घ्यायचं याला पनीरला आणि नंतर आपण याला किसूया. अशा प्रकारे पनीर किसून झालेले आहे. त्यामध्ये आपण ॲड करूया मीठ, थोडी हळद, थोडे तीळ, कस्तुरी मेथी, तयार झालं. थोडी कोथिंबीर बारीक चिरलेली, थोडं लिंबू पिळूया, थोडं लाल तिखट, सर्व व्यवस्थित एकत्र मिक्स करून घेऊया. पनीर गरम पाण्यात भिजवलं ना तर कसं थोडा सॉफ्टनेस पण येतो, व्यवस्थित कडक लागत नाही, म्हणून ते थोडं गरम पाण्यात भिजवायचं. अशा प्रकारे आपलं पनीरचं सारण जर तयार झालेलं आहे पराठे करण्यासाठी. तर मला हवं असले त्याच्यात धने, जिरे, ओवा पूड पण टाकू शकता. अशी पिठाची पारी करून घ्यायची आणि त्याच्यात आपण केलेली स्टफिंग भरून घ्यायची पनीरची आणि हे पूर्ण पॅक करून टाकायचं. अशा प्रकारे पराठा लाटून झालेला आहे. जर आपण थोडं ऑइल लावूया आणि आपली ही चपाती, हा पराठा तव्यावर टाकू. आता हा पराठा एका बाजूने शेकलेला आहे. आपल्याला परतून घेऊया. व्यवस्थित दोन्ही साईडनं भाजून घेऊया. मस्त असा पराठा दोन्ही साईडनं भाजून झालेला आहे. ते आपल्याला प्लेटीत काढून घेऊया. हे आपले तयार झालेले आहेत पनीर पराठे. पराठे तुम्ही तूप लावूनही खाऊ शकता किंवा दही, चटणी सोबत खाऊ शकता. तुम्ही आवर्जून मुलाला डब्यात देऊ शकता. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.